छंद माझा वेगळा या लेखाचं अभिवाचन मी करतोय. लेखक दिवाकर बुरसे, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. छंद माझा वेगळा. काव्य, संगीत, चित्र, साहित्य, पर्यटन इत्यादी विषय सोडून आज काही व्यवहाराचं बोलावं असं वाटलं म्हणून नम्रपणे केलेलं हे कथन आहे. मित्रहो, माझ्या अनेक मैत्रिणींनीसुद्धा आणि विशेषतः माहितीच्या महिलांनीसुद्धा मी माझ्या या वेगळ्या छंदाबद्दल कुठेतरी बोलावं, लिहावं असं अनेक वेळा आग्रहानं सांगितलं. मी त्या सूचनेकडे हसून दुर्लक्ष करत आलो आहे आजपर्यंत. काल काय झालं, सुलूनं सहज कुशलमंगल विचारण्यासाठी मला फोन केला. सुलू ही माझी बालमैत्रीण, 62 सालापासूनची आमची मैत्री. तर फोन आला त्यावेळी मी मिक्सरवर डोशाचं पीठ दळत होतो. तिने विचारलं, काय चाललं आहे सध्या? काही नवीन उपद्व्याप म्हणजे लेखन, चित्र, कविता, नाटक, भटकंती असं काहीतरी? तू काय नुसतं गप्पा बसणार आहेस का? त्याच्यावर मी म्हणालो, नाही ग, काही नाही, पूर्ण निवृत्ती भोगतोय. हां, पण आत्ता या क्षणी मात्र रिद्धीसाठी डोसा करायची पूर्वतयारी करतोय. या माझ्या वाक्यावरती म्हणाली, अरे तू घरकाम करतोस हे मी कैक वर्ष पाहत आले, त्याच्यावर काही लिहावंस असं मी कितीदा सुचवलं आहे तुला. तू लिही ना काहीतरी, कळू तरी दे इतरांना. त्यातून कोणाच्या डोक्यात काही प्रकाश पडला तर बरंच होईल. निदान एखादी गृहिणी तरी सुखावेल त्याच्यामुळं. तिच्या या बोलण्यावर मी हसत म्हणालो, अगं कुणा नवरा बायकोत भांडणं होण्याची शक्यता अधिक आहे. तरी बघतो. इतरही गप्पा झाल्या आणि मी फोन ठेवून पुढच्या कामाला लागलो. पण डोक्यात मात्र तिची सूचना दिवसभर घोळत राहिली. तिच्या सूचनेला दिलेला प्रतिसाद म्हणून आज मी लिहितोय. माझा हा छोटासा लेख समस्त गृहिणींना अर्पण करतोय. बाप्यानी माझा सहानुभूतीनं विचार करावा. हां, तर मी निवृत्त होऊन 20 वर्ष होत आली. ही सेवानिवृत्ती मी कशी साजरी करत असेन? निवृत्तीच्या दिवशीच मी माझ्या पत्नीला सांगितलं की उद्यापासून मी किचन सांभाळीन, दोन्ही वेळचा स्वयंपाक मी करत जाईन. 40 वर्ष तू जे करत आली आहेस त्यातून तुलाही निवृत्ती नको का मिळायला? दुसऱ्या दिवशी सकाळी मॅडम उठल्या, तोच समोर चहाचा कप हजर होता. ती संकोचली असेल. भाज्या निवडून धुवून तयार, तांदूळ डाळ भिजत पडलेली. थोड्याच वेळात कुकर गॅसवर चढला. कणिक तिंबून रेस्ट करते हे पाहून पत्नी कमालीची अस्वस्थ, अवघडलेली. संकोचून अखेर तीच म्हणाली, पोळ्या तेवढ्या मी करीन हो. आज 20 वर्ष होत आली स्वयंपाक बहुतेक वेळा मी करतोय. नातीच्या आवडीचे खाऊ, दक्षिणी पदार्थ, पंजाबी भाज्या, काही कॉन्टिनेंटल पदार्थ, पुलाव, भाताचे विविध प्रकार यथामती करतो. त्यात प्रयोगशीलता असते, नाविन्य आणण्याचा प्रयत्न असतो. या छंदात माझा वेळ मजेत जातोय. असलेल्या अल्पशा प्रतिभेला विधायक वाट मिळते. पोळ्या मात्र पत्नीच करते. कदाचित माझ्या पोळ्यांबद्दल किंवा त्यांच्या गुणवत्तेबद्दल तिला संशय असावा. हां, तर मी काय सांगत होतो, वर्षाची उन्हाळी कामं, हळद, तिखट, मसाले, लोणची, मुरंबे करतो. निदान हे करायला पत्नीला मदत करतो. लेकीचं पहिलं आणि नवीन प्रथेप्रमाणे अखेरचं, कारण हम दो हमारा एक. बाळंतपण माहेरी झालं. बाळंतीण घरी आल्या दिवसापासून ते आपल्या घरी जाईपर्यंतची सगळी कामं मी केली आहेत. डिंक लाडू, आळीव लाडू, शेपा लाडू, सुगंधी सुपारी, बाळगुड्डीचा डबा इत्यादी इत्यादी सगळं काही स्वहस्ते केलं. त्याची तयारी म्हणून अनुभवी ज्येष्ठ महिला, मावश्या, आत्या, काक्या, बहिणी यांच्याकडून माहिती घेतली. त्यांच्या नोंदी केल्या. त्याप्रमाणे सगळं केलं. रोजच्या जेवणानंतरची साफसफाई, उरलेले अन्नपदार्थ काढून ठेवणं, स्वयंपाकाचा ओटा आणि गॅस धुणं ही सहसा बिंडोकपणाची समजली जाणारी कामं
हौसेनं, उत्साहानं, प्रेमानं आणि कल्पकतेनं अगदी न कंटाळता करतो हे सांगताना मला यत्किंचितही संकोच वाटत नाही. उलट अभिमान वाटतो. उरलेला पदार्थ ठेवण्यासाठी योग्य आकाराचं आणि मापाचं पात्र निवडणं हे या कामातलं कौशल्य आहे. उत्तम स्वयंपाक आणि नंतरची आवरावर करण्यासाठी उत्तम बुद्धिमत्ता आणि कल्पकता लागते असं स्वानुभवातून मी ठामपणे सांगू शकतो. सणवार, श्राद्धपक्ष, भिष्या, संमेलनं काहीही असो, मला प्रसंग निभावून नेता येतात. अर्थात मला पत्नी बरोबरीने साथ देते, माझ्या हाताखाली कामही करते, हे आवर्जून सांगायलाच हवं. इथंच हेही मी सांगतो की मित्र कौतुकानं म्हणतात, आईला तुला स्वयंपाक करता येतो, आम्हाला साधा चहाही नाही जमत. पण हे सांगताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. आपल्याला येत नाही याची लाज वाटत नाही. पुरुषप्रधान संस्कृतीचं लक्षण. असो, तर आत्ता मी जे सांगितलं त्याच्यामागं आत्मगौरवाचा यत्किंचितही भाव नाही, उद्देश नाही, हे मात्र श्रोत्यांनी समजून घ्यावं. घरच्या स्त्रियांचा आदर आपल्या प्रत्यक्ष क्रियेतून करणारा कोणी पुरुष असू शकतो, हे लक्षात घ्या. माझ्या या करण्याविषयी माझ्या पत्नीला आणि कुटुंबियांना काय वाटतं हे मात्र ना मी तिला विचारलं ना कुटुंबियांना. तिनं किंवा त्यांनीही मला कधी सांगितलं नाही. आता बस करा तुमचं, असं पत्नी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत हे असंच चालू ठेवायचं मी तरी ठरवलं आहे. छंद माझा वेगळा या स्वानुभवाचं कथन आत्ताच आपण ऐकलं. लेखक दिवाकर बुरसे, पुणे. त्यांचा संपर्क क्रमांक 9284300125. दुसरा क्रमांक 9552629245. आणि ह्या आगळ्या वेगळ्या छंदाची माहिती ध्वनिमाध्यमातून मी करून दिली. मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.